राम कृष्ण नामे हरि साजरे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदये मंदिरे स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदये जिवाळा श्रीमूर्तिरया आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे विठाला हाला 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 महायोगपीठे तटे भीमरत्तमुरं पुण्डलीकाय दातो मुनीन्द्रहे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाराने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा नुरला दलो पावन झालो चराचरी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले
उस वक्त जल दिया ना, नहीं शाम भूल जाना। हाथों में बंसी लिया ना, जब प्राण तन से निकले। हे स्वामी परत चला श्रीगावला। हे स्वामी परत चला श्रीगावला। अम्मा सोडून येथे आला, जणू देहातून प्राणस गेला। आतुर सगळे तव दर्शनाला, तव दर्शनाला। हे स्वामी परत चला श्रीगावला, श्रीगावला। आइए हनुमंत विराजिए, आइए महाराज पधारिए। आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमान पधारिए। कथा करूं मति अनुसार, आइए महाराज पधारिए, आइए हनु विराजिए। आइए हनुमान विराजिए, आइए महाराज पधारिए। प्रेम सहित गदीधरो पधारिए, जिजाऊ कुमार पधारिए। अंजनी कुमार आइए महाराज पधारिए। विठ्ठल
कृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगे. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विको कमी करा. शिष्टीमोले तुम्ही तिथंच थांबा. विको कमी करा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदुनी देहूचे सुप्रसिद्ध विश्वसंत जगद्गुरु तुकोबराय यांचे अति लढीवाळ असणारे, जवळचे असणारे, जवळ एकदम स्नेही असणारे, एवढंच नाही तर कंठस्थ हृदयस्थ असणारे आमचे ज्ञानोबाराय, ज्ञानियांचे राजे, साधकाचे मायबाप ज्ञानोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय नवे तर ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून वर्णन करत असताना म्हणतात, ज्या भगवान परमात्म्याचं आपण रात्रंदिवस नामस्मरण करतो त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण कोणत्या दोघांचं करायचं या अभंगातून याचं वर्णन केलं. बरोबर आहे. या अभंगातून वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, ज्या ज्ञानोबाराय म्हणतात साधकाचे मायबाप, ज्ञानियांचे राजे असणारे, वारकरी संप्रदायाचा पायार असणारे ज्ञानोबाराय आणि त्या ज्ञानोबारायचा हा 3 चरणाचा अभंग आहे. एका साधकाला उपदेश करणारा हा अभंग आहे. त्यावेळेस ज्ञानोबारायनं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हटले, काय म्हटले? राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. बघा या अभंगातून वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, राम आणि कृष्ण हे दोन्ही नाम साजरं आहे. नुसतं साजरं नाही, गोजिरे आहे. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. हे नाम साजरं आहे, गोड आहे, गोमट आहे. हे फक्त एकच करा. जर हृदय मंदिरामध्ये जर आपण स्मरण जर केलं, त्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणता की रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आहे, गोजिरे आहे, करायचं काय? तर त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदय मंदिरेमध्ये ते स्मरण करा. आणि स्मरण केल्याच्या नंतर काय होईल तर आपण करा सोडवण. ज्यावेळेस त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर काय होईल? जे संसार बंधन आहे, जे संसारातले जे बंधन आहे, ज्या संसाराला आपण चिकटलेलो आहे, ते संसार बंधन तुमचं सहजपणे तुटून जाईल. या अभंगातून वर्णन करतात, रामकृष्ण नामे साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे. नुसतं स्मरण आहे हे मी तुम्हाला सांगतो, यात नवल नाही. बरोबर आहे. ज्यावेळेस त्या साधकाने विचारलं, महाराज तुम्ही म्हणताय की ते नामस्मरण करा, त्या देवाचं नामस्मरण घ्या, हृदय कंठस्थ करा, त्यानं बंधन तुटल. तुम्ही गोष्ट सांगता ही गोष्ट खरी आहे, पण तुम्ही नुसतं लोकाला उपदेश करताय का? लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण. बरोबर आहे. तुम्ही दुसऱ्याला सांगता ही गोष्ट खरी आहे, पण तुमचं काय? तर त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणले, याचा विको कमी करा देवा, विको कमी करा, विको. हे मी तुम्हाला सांगतो, यात नवल नाही. तर त्या ज्ञानोबारायनं सांगितलं, जे नाम तुम्हाला सांगतोय ना तेच नामस्मरण माझ्या हृदयामध्ये आहे. ज्ञानदेव ध्यानी राम कृष्ण माळा, हृदये जिवाळा श्रीमूर्तिरया. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगे. अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. असाच असल असा गृहीत धरू नका. कारण की का, अभंग 3 चरणाचा आहे. वेळ आपली फक्त 1 तास आहे. 1 तासामध्ये 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. त्या वृत्तीप्रमाणे ही माझ्याकडं आलेली ही सेवा. आता दिवस सकाळचा आहे. सकाळचा दिवस असल्यामुळं सर्वांकडं आनंद आहे. किती आनंद आहे? जसा त्या अयोध्येमध्ये आनंद आहे, तोच आनंद आज आपल्या या पाटसांगी या गावामध्ये आपला आनंद आहे. आणि या आनंदाचं प्रतीक म्हणून काय आहे सर्वांना ज्ञात आहे. आवाज जरा स्पष्ट करावं. विठाल जी 5 वर्षापर्यंत आपण वाट बघत आलेलो आहोत. बघा
पाच नाही 500 वर्षापासून आपण ज्याची वाट बघत आलेलो आहे, ज्या क्षणाची वाट बघत आलो, एवढंच नाही तो क्षण म्हणजे आजचा दिवस. आज फिटले माझे कोडे, बरोबर आहे. आज जे माझं साकडं होतं, इथं हॅबलिंग मारा आलो, हॅलो 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 हॅलो, हां 500 वर्षापर्यंत आपण ज्या गोष्टीची वाट बघत आलो ती आजचा दिवस, म्हणजे त्याला म्हणतात सुवर्ण महोत्सव. बरोबर आहे की महाराज, ज्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये निस्ता वनवास होता, बरोबर आहे. महाराज जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर माझे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा मोठे झाले, थोडेसे मोठे झाल्याच्या नंतर महाराज विश्वामित्रानं सुद्धा तिकडे घेऊन गेले, बरोबर आहे. विश्वामित्रानं सुद्धा रानात घेऊन गेले की कारण की का मला यज्ञ करायचा आहे आणि यज्ञ करण्याकरता मला फारसे लोक दृष्ट यज्ञ करू देत नाही आणि त्या यज्ञाकरता मला तुझे 2 पुत्र हवे, असं म्हणल्याच्या नंतर दशरथ राजाने ते दोन्हीही पुत्र सोबत दिले. बघा महाराज, जन्माला आल्यापासून त्यांचं त्या ठिकाणी दुःखाला प्रवृत्त झाले, बरोबर आहे. तिथं गेल्याच्या नंतर महाराज बघा, तरुण अवस्थेमध्ये सुद्धा ताटिकासूर मारली, बरोबर आहे. अनेक राक्षसं मारले महाराज आणि त्या ठिकाणी यज्ञाची स्थापना केली. मग तिथं सुद्धा यज्ञ केला. असं करता करता महाराज नंतर तारुण्य आलं, नंतर लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर तोच प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा आता राजा होणार, बरोबर आहे. राज्याभिषेक होणार आणि सर्व राजे महाराज सर्व अयोध्येमध्ये असा आनंद झाला की असा आनंद झाला, सर्वीकडे म्हणत होते, अहो माझा राम आज राजा होणार, माझा राम आज राजा होणार, माझा राम आज राजा होणार. महाराज त्या ठिकाणी राजा राम होणार, त्या ठिकाणची बातमी एकच होते, राजा राम 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 सीताराम राम राम, असं त्या ठिकाणचं महाराज वाक्य होतं. पण महाराज असं त्या ठिकाणी अशी बातमी कळली की जो राम राजा होणार, राजा होणारा राम. पण त्या ठिकाणी महाराज कैकेयीने सांगितलं, कैकेयी काय म्हणली माहितीये का, दशरथ राजाकडे गेले आणि दशरथ राजांना सांगितलं, देवा तुम्हाला आतापर्यंत काही मागितलं नाही, 3 वर मागायचे सांगितले होते तुम्ही कवा, ज्यावेळेस तुम्ही युद्ध करण्याकरता गेले होते आणि युद्ध करण्याकरता गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी 3 वर मागून घेतले होते. कोणते? ते वर मी आतापर्यंत मागितले नाही, ते वर मी आज मागणार. दशरथ राजे म्हणले, अगं कैकेयी काय नुसते वर मागतेस, आज तुझे मागशील ते देण्याकरता तत्पर आहे दशरथ राजा. एवढा आनंद आहे की माझा आनंद गगनामध्ये मावना. आनंद रे आजी आनंद रे, 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 सबाया बेतरी अवगा परमानंद रे, सबाया बेतरी अवगा परमानंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, दशरथ राजाला किती आनंद झाला होता माहितीये का तुम्हाला? एवढा आनंद झाला होता की सभाय अभ्यंतरी अवघा परमानंद, एवढा आनंद झाला. आणि दशरथ राजे म्हणले, कैकेयी माग, तुला काय मागायचं, काय मागायचं म्हणल्याच्या नंतर कैकेयीने सुद्धा बघा महाराज, एखादा आनंदाचा क्षण असेल आणि आनंदाच्या क्षणाला ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र भगवान परमात्माला सुद्धा दुःख सहन करावं लागलं. मग जास्त माणूस आनंदही नसला पाहिजे आणि जास्त दुःखीही नसलं पाहिजे. कारण की का दोन्ही गोष्टी अशा आहेत महाराज, सुख आल्याच्या नंतर दुःख येते आणि दुःख आल्याच्या नंतर सुख येते. हे मी म्हणत नाही महाराज, एक पिक्चरामध्ये गाणंच आहे, सुख आएगा
दुख जाएगा आना जाना रह जाएगा, दुख आएगा सुख आएगा. ज्यावेळेस दुःख जर गेलं तर सुख येईल आणि सुख आलं तर दुःख येईल. बघा महाराज, दशरथ राजा एवढा आनंदी होता, एवढा आनंदी होता. कारण की का, कशामुळे आनंद होता त्यांना पोरांनो? दशरथ राजाला कशामुळे आनंद झाला बाबा? कशामुळे आनंद झाला? राम राजा होणार होता, पण महाराज दुःखाची त्या ठिकाणी प्रवेश झाला. आणि त्या ठिकाणी माझ्या कैकेयीने काय मागितलं महाराज माहितीये का? अहो आतापर्यंत 3 वर मागितले ना, ते आज 3 वर मागणार आहे. ते कोणते? एक, माझ्या भरताला गादी, दुसरी रामाला वनवास, आणि तिसरा नंतर मी मागून घेईन. ज्यावेळेस असे 3 वर मागण्याची महाराज दशरथ राजाच्या मनामध्ये असा कालवा कालवी झाले की दशरथ राजा म्हटले, अरे ज्या रामाला मी आता गादीवरती बसवणार आणि त्या गादीवरती बसवण्याकरता मी सर्वांना पत्र पाठवलं, सर्व आनंदित नगरी झाली. आणि सर्व आनंदित नगरी झाल्याच्या नंतर आज कैकेयीत्व हे मागाव का? बघा महाराज, माझा दशरथ राजा, एवढे दुःख पचवणारा दशरथ राजा, पण त्या ठिकाणी महाराज मनामध्ये तो संकोच झाला. आणि त्या ठिकाणी मग जसं एखाद्या माणसाला अटॅक येतो का नाही, त्याप्रमाणे माझ्या दशरथ राजाला महाराज चक्कर आली, मूर्छित होऊन खाली पडले. आणि दशरथ राजे म्हणू लागले, अगं कैकेयी काय मागितलंस तू? अगं कैकेयी हे मागायची वेळ होती का? अगं माझा राम एकदा जर गादीवरती जर बसला असता आणि तू जर नंतर जर म्हणलं असतं तर तुला दिलं असतं. पण कैकेयी अगं काय मागितलंस तू? अगं जो राजा राम होणार आणि मी आनंदाने ते क्षण बघण्याकरता मी या ठिकाणी व्याकुळ झालो. आणि कैकेयी आज अशा आनंदाच्या क्षणावरती तू कोणतं मागितलं तुला कळतंय? त्यावेळेस कैकेयी म्हटली, मी त्यावेळेस तुमच्या संग युद्ध करण्याकरता आलेली होती. द्यायचं का न द्यायचं हे तुमच्या हातात आहे, विचार करा. कारण की तुमचं पण काय आहे, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. आठवा तुमचं काय ब्रीद आहे? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. हे तुमचं ब्रीद आहे. मग बघा, द्यायचं का न द्यायचं तुमच्या हातात आहे. पण महाराज ते दशरथ राजे होते, कोणते? सूर्यवंशी होते. पण महाराज दशरथ राजे म्हणले काही अडचण नाही. ज्यावेळेस मूर्छित होऊन पडले आणि माझा राम, आनंदाचा क्षण होता महाराज, त्या रामाने प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने महाराज वस्त्र परिधान केले होते राजाचे. आणि रामाला सुद्धा एवढा आनंद झाला होता. आणि आनंदाचा क्षणामध्ये महाराज माझे राम दशरथ राजाच्या महाली गेले. आणि दर्शनाकरता गेल्याच्या नंतर दशरथ राजे त्या ठिकाणी मूर्छित पडलेले होते. माझा राम गेला आणि राम गेल्याच्या नंतर बाबाचं दर्शन घेतलं. बाबा अहो एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तुम्ही या ठिकाणी पडलात, तुम्ही का अंग टाकलंस? काय नाही बाळा राम, काय सांगाव, कोणत्या तोंडानं तुला सांगाव की आज मी तुला काय सांगणार आहे आणि तुला काय देणार आहे आशीर्वाद, हे तुला माहीत आहे का? मनातल्या मनामध्ये महाराज दशरथ राजा चिंता करू लागले. आणि दशरथ राजांना माझ्या रामाने उठवलं आणि प्रभू रामचंद्र म्हणले, बाबा सांगा काय आहे माझ्यासाठी आशीर्वाद, काय आशीर्वाद आहे? असं म्हणल्याच्या नंतर महाराज दशरथ राजे उभे राहिले. आणि दशरथ राजे उभे राहिले जड अंतःकरणाने दशरथ राजे म्हणले, बाळा आता थोड्या वेळापूर्वी तू राजा होणार होतास, पण आज तुला मी असा आशीर्वाद देतोय की राजाचे वचन विसरून जा, राजाचे वचन विसरून जा. आज तुला राजा होण्याची पात्रता मी देऊ शकत नाही आणि राजा होण्याचा आशीर्वाद मी तुला देऊ शकत नाही. आज मी तुला एकच सांगतोय की तुला वनवासाला जावं लागेल आणि या ठिकाणी भरताला गादी द्यावं लागेल. ते म्हणले, बाबा काय अडचकत नाही महाराज. बघा महाराज, बापाने एवढ्या आनंदाच्या क्षणामध्ये बापाने पोरांना सांगितल्याच्या नंतर सुद्धा तो राम थोडाही डगमगला नाही महाराज. आत्ताचा जर पोरगा असता, बाबा तुम्ही किती दिवसापासून सांगितले की मी तुम्हाला शेती देणार आणि शेती देणार, तुम्ही आता शेती देणार नाही,
त्याच पोराने महाराज तलवार काढली असती, एखाद्या पोराने बंदूक काढली असती आणि बापाला त्या क्षणी उडून टाकलं असतं. पण महाराज मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा म्हणतात त्याला. कोण आहे की राम आहे महाराज. त्या राजा रामाने काय केलं महाराज माहिती आहे का नाही? तो राजा राम राजाचे वस्त्र परिधान केलेले होते. बापाने सांगितले आणि बापाने सांगितल्याच्या नंतर महाराज माझ्या राजाने काय केलं ऐका महाराज. जे राजाचे वस्त्र होते ते काढले आणि वल्कल परिधान केले आणि वल्कल परिधान केल्याच्या नंतर माझा राम वनवासाला एकटाच निघाला. बापाने सांगितल्याच्या नंतर महाराज निघाल्याच्या नंतर तेवढ्यात लक्ष्मणजी आले आणि लक्ष्मणजी म्हणले दादा कुठे निघाला? चांगले राजाचे वस्त्र परिधान केले तुम्ही, ते का काढले? हे वल्कल का नाही? म्हणले राजा लक्ष्मणा अरे माझा वनवास आहे, ही राजाची गादी भरताची आहे. महाराज माझा प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा निघाल्याच्या नंतर माझा लक्ष्मणजी, याला म्हणतात मला बंधू प्रेम. लक्ष्मणजी म्हणले दादा अरे आतापर्यंत कधी सावलीला सोडून कधी माणूस राहिला का? आतापर्यंत कधी आपल्या सावलीनं माणसाला सोडलं का? ज्या ठिकाणी माझा दादा त्या ठिकाणी हा लक्ष्मण. महाराज लक्ष्मणाने सुद्धा जे राजाचे वस्त्र होते ते काढून ठेवले आणि निघाले. आणि ज्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी उर्मिला लक्ष्मणजीची बायको ताट घेऊन आली होती जेवण्याचं ताट घेऊन आल्याच्या नंतर सांगितलं उर्मिले इकडे येऊ नको, आता मी 14 वर्षाकरचा वनवासाला चाललोय, थांब थांब म्हणल्याच्या नंतर उर्मिलानं ताट घेऊन त्याच ठिकाणी थांबली. देवा जोपर्यंत तुमचा 14 वर्षाचा वनवास होत नाही तोपर्यंत मी सुद्धा त्या तिथपर्यंत येत नाही, आज मी इथपर्यंत थांबणार. बघा महाराज ज्या उर्मिले मातेनं ताटामध्ये जे वाढलेलं अन्न ते सुद्धा खराब झालं नाही. 14 वर्षापर्यंत उर्मिला अशीच होती महाराज, अशीच उभी राहिली. याला म्हणतात महाराज बायकोचं प्रेम. आणि हे दोघं निघाल्याच्या नंतर तेवढं सीतामातेने बघितलं. सीतामाता म्हणली माझा पतिदेव तर राम राजा होणार होते आणि आज या ठिकाणी वस्त्र काढले आणि वल्कल परिधान करून कुठं चालले? त्यावेळेस रामप्रभूकडे गेले आणि विचारलं का झालं? काय नाही म्हणले, काय नाही, माझं गादीवर राहण्याचं माझं भाग्य नाहीये, मी वनवासाला चाललो असं ऐकल्याच्या नंतर महाराज माझी सीतामाता म्हणली ज्या ठिकाणी पती ज्या ठिकाणी पत्नी. पतीनं असं की कारण की का पती जर दुःखात असेल तर पत्नीनं सुद्धा त्या ठिकाणी दुःखात राहावं. पती जर सुखात असेल तर पत्नीनं सुद्धा सुखी राहावं. कारण की का ज्या ठिकाणी जिथे राघव तेथे सीता. तुम्ही जसं वनवासाला चालले ना पतिदेव, मी सुद्धा या ठिकाणी राहणार नाही. कारण की का मी सुद्धा जनकाची पोरगी आहे. आणि जनक कोण होते? विदेही महात्मा होते. एवढंच नाही, अध्यात्म ज्याला माहीत होतं त्याला म्हणतात जनक. महाराज ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं ते होते जनक. जनक राजा महाराज ज्यावेळेस आपल्या आसनावरती ज्यावेळेस ब्रह्मज्ञान सांगत होते ना त्यावेळेस बरेचसे लोक ऐकण्याकरता यायचे असे जनकजी. आणि त्या जनक राजाची ही पोरगी सीतामाता. सीतामाता सुद्धा निघाली महाराज. वस्त्र बदन से राज से निकले राजकुमार, वो राजा रंक बने श्री राम, वो राजा रंक बने श्री राम, वो राजा रंक बने. वस्त्र बदन से राज से निकले राजकुमार, वो राजा रंक बने श्री राम, वो राजा रंक बने. महाराज माझा प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी महाराज वनवासाला निघाले. वनवासाला निघाल्याच्या नंतर संघ एकही रूपा नव्हता. जी शरवयू नदी का नाही त्या नदीच्या काठी गेले आणि नदीच्या काठी गेल्याच्या नंतर या नदीच्या काठावरनं पलीकडच्या तीरावर जायचं. जाण्याकरता महाराज पैसा नव्हता. तर त्या केवटला सांगितलं अरे मला पलीकडच्या थडीला जाण्याकरता माझ्याकडं पैसे नाही, मला नेऊन घालतोस? नेऊन घालतो म्हणल्याच्या नंतर तो केवट म्हणला बाबा तुम्हाला नेण्याकरता मी तत्पर आहे, मी एकही रुपया तुम्हाला मागणार नाही, पण मी तुम्हाला नेण्याकरता तत्पर आहे. पण तत्पूर्वी एक असं करा, तुम्हाला पलीकडे नेऊन घालण्याकरता मी तत्पर आहे, पण एक करा
कारण की तुमचं ब्रीद कसं आहे, ज्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस युद्ध शिकण्याकरता गेले होते आणि त्या ठिकाणी तुम्ही जात असताना तुमच्या पायाचं रजकण, तुमच्या पायाची माती, तुमच्या पायाची धूळ त्या दगडाला लागल्याच्या नंतर त्या दगडाची काय झाली, दगडाची काय झाली बाई, हा जर कदाचित तुमचा पाय माझ्या नावेला जर लागला आणि त्या नावेची बाई झाली तर मग काय करावं? एक तर पहिलीच बायको घरी आहे आणि एकाच बायकोनं माझ्या फासुळ्या उघड्या पडल्या, ही दुसरी बायको आल्याच्या नंतर काय करावं? मग प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा म्हणजे काय करायचं, काय नाही, मला फक्त एकदा तुमचे पाय धुऊ द्या. बघा महाराज, त्या केवटच्या जीवनामध्ये सुवर्ण संधी आली ना, त्या सुवर्ण संधीचं सोनं केलं केवटानं. केवट माहिती आहे ना कोण? नावाडी, त्याला केवट म्हणतात. ते केवट म्हणलं देवा एकदा फक्त पाय धुऊ द्या. आणि पाय धुण्याकरता महाराज त्या केवटानं काय आणलं माहिती आहे का? परात नव्हती आणली आपली स्टीलची सोन्याची, ही परात नाही आणली. तो केवट म्हणला एकदा का माझ्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचे जर पाय धुतले तर ते पायातलं पाणी किती दिवसपर्यंत राहण्याकरता त्या केवटाने काय केलं महाराज माहिती आहे का? लाकडाची काटवट आणली. तुमच्या इकडे काटवट म्हणतात, भाकरी थापण्याकरता असते बघा ती. या पुढं पुढं पुढे या. विठाल विठाल पाय धुतले आणि पाय धुतल्याच्या नंतर नावेमध्ये बसवलं आणि नावेमध्ये बसवल्याच्या नंतर केवट नाव इकडच्या तिकडे पळू लागला. त्यावेळेस महाराज लक्ष्मणजीला राग आला. अरे केवटा, अरे आम्हाला वनवासाला जायचं, आम्हाला पलीकडच्या तीराला जायचं, लवकर नेऊन घाल. तर त्यावेळेस तो केवट म्हणला बाबा मी तुमच्याकडनं पैसे घेतले का? नाही. आज तुम्ही माझ्या नावेमध्ये बसले ना, मग मी माझ्या नावेनं मी माझ्या पद्धतीनं चालवणार. कारण की का आज मी तुमच्याकडनं कोणताही प्रकारचा पैसा घेतला नाही, पण कारण की का ही जी सुवर्ण उत्सव माझ्या जीवनामध्ये भेटला, कारण की प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा जर राजा झाले असते तर माझ्या नावेत बसले असते का? नाही. माझ्या जीवनातली ही सुवर्ण संधी आहे, बसले. आणि महाराज तो केवट काय करत होता महाराज, इकडच्या तिकडं तो म्हणायचं बस माझ्या जीवनातला आनंदाचं क्षणी. महाराज तो केवट म्हणायचा की देवा माझ्या नावेमध्ये तुम्ही कधी बसला नसता, माझ्या नावेत तुम्ही कधी बसला नसता, पण देवा आज तुमच्यावरती ही वेळ आल्याच्या नंतर तुम्ही माझ्या नावेत बसलो. देवा आज माझ्या पद्धतीनं मला नाव चालू द्या, कारण की का तुम्ही जगाची नाव चालवताय, पण आज तुम्ही माझ्या नावेमध्ये आल्याच्या नंतर माझ्या पद्धतीनं मला चालू द्या. महाराज त्या केवटाच्या जीवनातली संधी आहे का? आणि तो केवट रडू लागला की बस मला फक्त माझ्या पद्धतीनं चालू द्या. महाराज त्या केवटाने नाव चालवल्याच्या नंतर महाराज ती नाव डगमगत होती. लक्ष्मणजीला राग येत होता, पण लक्ष्मणजीला आपले रामचे प्रभूजी म्हणले अरे लक्ष्मण ग बस, कारण की आज आपण त्याच्या ताब्यात आहोत. महाराज त्या केवटाने असं म्हणल्याच्या नंतर त्या केवटाने पलीकडच्या तळाला नेलं. माझे प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा वनवासाला गेले. महाराज बघा महाराज, ज्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा राजा असताना सुद्धा राम पण त्याच्या जीवनामध्ये सतत वनवासाला हो. महाराज वनवासाला गेले, तिथून आल्याच्या नंतर महाराज काही दिवसाच्या नंतर सीतामातेला वनवास झाला. सीतामातेला वनवास झाल्याच्या नंतर लव अंकुश महाराज तिकडे जंगलातच जन्माला आले. असं करता करता रावणाच्या जीवनामध्ये इकून तिकून सीता घरी आली. सीता घरी आल्याच्या नंतर सुद्धा लोक म्हणले, एका पर्यटन म्हणलं, तुमच्या इकडे पर्यटक म्हणतात ना धोबी, एका धोब्यानं म्हटलं अरे माझी बायको एवढे दिवस राहिल्याच्या नंतर आणणारा मी काय राम आहे का? असं म्हणल्याच्या नंतर त्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याने त्या सीते मातेचा सुद्धा त्याग केला. त्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये नुसतं दुःखात जाऊ द्या. महाराज प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा गेल्याच्या नंतर तरी सुख असावं का नाही, पण महाराज गेल्याच्या नंतर सुद्धा त्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याला बसवण्याकरता सुद्धा असं नव्हतं.
जिवंत असल्याच्या नंतर तर दुःखच होतं, पण ज्यावेळेस माझ्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याला, अरे ज्या गावामध्ये जन्माला आला प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा, त्या गावाचं नाव अयोध्या, पण त्या अयोध्येमध्ये सुद्धा राहण्याकरता झोपडी होती हो. त्यात प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याला झोपडी होती. पण एवढं झाल्याच्या नंतर तो प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा 500 वर्षापर्यंत त्या कुपीमध्ये राहिला. आणि 500 वर्षाच्या नंतर आजचा जो उत्सव आहे तो म्हणजे सुवर्ण उत्सव, की तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये जो आनंद आला तो म्हणजे आजचा क्षण. म्हणून या ठिकाणी महाराज जसा अयोध्येमध्ये आनंद आहे तोच आनंद आज आपल्या पाटसांगवी या गावात. कारण की का सर्वांना आपल्याला अयोध्येला जाता येत नव्हतं. आज आपण सर्वांनी मनामध्ये इच्छा करा की आपण आज पाटसांगवीमध्ये नाही, आज आपण कुठं आहोत? आज आपण या ठिकाणी नाही. कारण की का माणूस जास्त करून कीर्तनामध्ये राहतो तो कशानं? शरीरानं का मनानं? माणूस असतो महाराज शरीरानं, पण मनानं कुठं असतो? घरी है का नाही? कोणी घरी कसं असते माहितीये का? कोणी म्हणते मा कीर्तनाला तर आली आहे, पण कुलपाला झटका दिला का नाही, है का नाही? कोणी म्हणते माय कीर्तनाला आले पण मसाडीला पाणी पाजलं का नाही, आहे का नाही? सर्व माणसं मनानं घरी असतात, पण आज आपण या ठिकाणी शरीरानं कीर्तनात आणि मनानं आज आपण अयोध्येमध्ये आहे. की अयोध्येमध्ये जो सोहळा चालू आहे, मोदी सरकारने सुद्धा सांगितलं महाराज, तिथूनच सांगितलं, जर तुम्हाला अयोध्येला यायला जमले नाही तर येऊ नका, पण ज्या ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी अयोध्येसारखा आनंद करा. मग ज्या ठिकाणी आपण सर्वजण हात वरती करा महाराज. अयोध्येमध्ये जो आनंद आहे तोच आनंद आज आपल्याला पाटसांगवी या गावामध्ये घ्यायचं. हां, सर्वजण वरती करा हात. हो, कुठे गेले शिष्टीमोले? शिष्टीमोले बसून राहा तुम्ही इथं. अयोध्या में आनंद भयो जय रघुवर लाल की. अयोध्या में आनंद भयो जय रघुवर लाल की. कटाळा आला का तुम्हाला? जेवण करून नाही आले का? मग तुम्हाला आनंद नाही का? प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा मंदिरामध्ये विराजमान झाले, याचा आनंद नाही का? आनंद नाही का? हाय हो म्हणा की. मग तुम्हाला सर्वांना आनंद झाला ना? झालाय का? मग सर्वजण वरती हात करा. हा, गोड भजन करा. हो, अयोध्या में आनंद भयो जय रघुवर लाल की. 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 जय रघुवर लाल की, 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 जय रघुवर लाल की. हे अयोध्या में आनंद भयो जय रघुवर लाल की. 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 जय रघुवर लाल की, 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 जय रघुवर लाल हे की. अयोध्या में आनंद भयो जय रघुवर लाल की. अयोध्या में आनंद भयो जय रघुवर लाल की. हे अयोध्या में आनंद भयो जय रघुवर लाल की. 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 वाह, तुम्ही सर्वांनी गोड भजन केलं बरं का. नाहीतर महाराज काय काय ठिकाणी असं वाटते की भजन करावं. माझं वैशिष्ट्य असं आहे महाराज कीर्तनामधलं, जर तुमचं भजन मला जर पटलं तर आपलं कीर्तन सुटलं. जर तुमचं भजन मला नाही पटलं तर रात्रीचं तांबडं फुटलं पण कीर्तन नाही सुटलं. हे का नाही? पण या ठिकाणी सर्वांनी गोड भजन केलं असं गृहीत धरतो. या ठिकाणी चालू असलेला हा आनंदमय उत्सव, या ठिकाणी अभंग ज्ञानोबा राहायचा आहे.
हॅलो, याचा बेस कमी करून पहा. हॅलो हॅलो, गेन वाढवा गेन. हॅलो 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 हॅलो, विठाला विठाला म्हणून आपल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये सर्वांना सुवर्ण उत्सव जो भेटला तो आजचा दिवस. आणि या दिवसानिमित्त माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. वास्तविक पाहता मी काही कीर्तनकार नाही, पण तरी सुद्धा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही सेवा. नाही तर महाराज तुम्ही म्हणसाल महाराज कीर्तनकार म्हणल्याच्या नंतर कीर्तनकार कसा पाहिजे महाराज, तपू पाहिजे. माझं वजन कुठंच पडत नाही बापू, बरं का पेटी मास्तर, माझं वजन कुठंच पडत नाही. हां, कारण की माझ्याकडं असं पाहिल्याच्या नंतर महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेलो मी, आणि माझ्या कीर्तनासाठी एवढी गर्दी, आणि त्या गर्दीमध्ये मला येण्याकरता उशीर झाला. म्हणून नेमकं मी त्या गर्दीत शिरायला गेलो. तेवढ्यात एक मात्र म्हणलं, वै ना पालिकडं. त्याला म्हणलं बापू तुम्ही कशा करता आला? तो म्हणला कीर्तना करता. म्हणलं कीर्तन कोणाचं? ते म्हणलं नारायण महाराजचं. मग म्हणलं ज्याची तुम्ही वाट पाहता तोच नारायण महाराज. ते म्हणलं तू नाही दिसत, तू दिसत नाही म्हणलं कीर्तन का. म्हणलं बापू मीच कीर्तनकार आहे, जाऊ द्या. असंय महाराज, माझं वजन कुठंच पडत नाही. कारण की कसं आहे, कीर्तनकार म्हणल्याच्या नंतर महाराज कीर्तनकाराकडे 3 गोष्टी महत्त्वाच्या येतात. कोणत्या? एक, कीर्तनकार म्हणल्याच्या नंतर कीर्तनकाराकडे पाहिजेत महाराज गाडी. माझ्याकडे नाही गाडी, रात्रीच्या महाराजांकडे होती गाडी. माझं काम कसं आहे, हात दाखवायची आणि गाडी थांबायची. महाराष्ट्र शासन तिच्यात बी असं झालं, महिला मंडळ अर्ध्या फ्री, अर्ध तिकीट आणि 75 फ्री. त्यांच्यामुळं महाराज एवढी गर्दी झाली की बसायला जागा नाही. आता माणूस जर गाडी जर चढलं की ती म्हातारी मध्ये वय उभा राय, महाराज दिसतो ना, राह उभा. माणसाला उभंच राहावं लागलं महाराज, पण जागा कोणी देईना. जाऊ द्या महाराज, माझ्याकडे नाही गाडी. नका का गाडी, पण कमीत कमी बॉडी. हा, नका का गाडी, पण कमीत कमी बॉडी. माझी जर वजन जर पाहिलं तर महाराज 52 किलो आहे. किती? आणि चप्पल जर घातली तर 52.5 होईल. बरं, माझ्याकडे नाही गाडी, माझ्याकडे नाही बॉडी. बॉडी असल्याच्या नंतर माणसाचं वजन पडते महाराज. माझ्याकडे बॉडी नसल्यामुळे वजन पडत नाही. एका गावातली बाई होती महाराज, ती होती 100 किलोची. किती? 100 किलोची. आणि महाराज 100 किलोची बाई होती, त्या घरामध्ये 2 चोर शिरले. बरं का पखवाज मास्तर, 2 चोर शिरले आणि एक चोर पळाला, दुसरा चोर त्या बाईच्या सपाट्यात सापडला. आणि जसा त्या बाईनं त्याची गचुंडीच पकडली, गचुंडी पकडली, जसा खाली दाबला त्याच्यावर ती बाई बसली. डिचक्या त्याच्यावर ती बाई बसली. ती बाई म्हणते, बाळ्या लवकर जा म्हणे, पोलीस स्टेशनला जा, पोलिसाला बोलू. आता तुमचं इकडचं पोलीस स्टेशन कुठे आहे? भालकी. वा वा. त्या बाळ्याला सांगितलं, बाळ्या लवकर जा म्हणे पोलीस स्टेशनला, पोलिसाला बोलव. तवरक मी याला सोडवत नाही. महाराज त्याच्यावर ती बाई बसली, तो बाळ्या घराच्या बाहेर आला. बाळ्या जसा घराच्या बाहेर आला आणि बाळ्या पाहू लागला चप्पल. चप्पल पाहत असताना इकून तिकडं मारिती चक्र, मारिती चक्र, मारिती चक्र, मारिती चक्र, मारिती. पोरं म्हणते शांताबाई, कधी म्हणते शांताबाई नाही, ते पोरग चक्कर मारू लागलं. मारत असताना ती बाई म्हणते, बाळ्या अरे लवकर पोलीस स्टेशनला जा. तेवढ्यात ते म्हणते, ममे अगं माझी चप्पल सापडना. तेवढ्यात तो खालचा चोर म्हणला, चोर काय म्हणते माहिती, बाळ्या अरे मही चप्पल ने पण लवकर पोलीस स्टेशनला जा. तू जर पोलीस स्टेशनला लवकर गेला नाही तर ही बाई माझं भरीत करील, भरीत. लवकर जा. असं आहे महाराज, 52 किलोची बाई असल्याच्या नंतर वजन पडते. माझं वजन पडत नाही. माझ्याकडं नाही गाडी, माझ्याकडं नाही बॉडी, पण कमीत कमी नका का गाडी, नका का बॉडी, पण कमीत कमी दाढी बी नाही. म्हणजे या तिन्ही गोष्टीमध्ये मी बसत नाही. पण या ठिकाणी चालू असलेला महाराज 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव. कारण की का, ज्या प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा अयोध्येमध्ये विराजमान होणार आहे, मंदिराची स्थापना आहे आणि या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा आहे. त्या निमित्तानं सर्व गावकऱ्याच्या वतीनं ही माझ्याकडे आलेली सेवा, आमचे संशिष्टीमौली असतील, गावातले सर्व तरुण मंडळ नाही तर या ठिकाणी वयोवृद्ध भजनी मंडळ, तसेच महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असे गायन सम्राट गायन कोकिळा की विदर्भामध्ये सुद्धा चालतात, मराठवाड्यामध्ये सुद्धा विश्वनाथजी महाराज बिंगेवाड ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. इकडचे कलाकार सुद्धा. आणि आमचे तर महाराज पाहायचं कामच नाही. विनयकरी बाबात असे गोड दिसा लागले. हा 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 विनयकरी बाबाच काय पांडुरंगाचाच अवतार दिसा लागला. एवढे गोड दिसा लागले. आता एवढे गोड दिसल्याच्या नंतर मला असं वाटायला जाऊन त्यांची पपीच घ्यावं.
आता एवढे जर मला आवडले असतील तर घरच्यांना किती आवडत असतील? घरचे आले का बापू? नाही आले. महाराज एवढे गोड विनेकरी आहे आणि सर्व तरुण मंडळ बघितल्याच्या नंतर महाराज सर्वीकडे भगवा दिसा लागला. महाराज किती भगवा दिसा लागला. कार्यकर्त्यांना द्यावं तेवढे धन्यवाद महाराज की एवढे कार्यकर्ते मंडळी असताना सर्वांनी एकच टोपी, एकच उपरणं. कोणतं? जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. तरुण मंडळाला आनंद झाला नाही का? झाला नाही का? सर्वांना आनंद झाला का नाही? मग एकदा सर्वांनी जय म्हणा. हा कॅमेऱ्यावाले तिकडे घ्यावर. एकदा कोण कोण म्हणत नाही मला नंतर कळाल्यावर फोन करून सांगतो यांना. हा जय श्रीराम, जय जय श्रीराम. मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हर घर में ही एक ही नारा, एक ही नारा गूंजेगा. है का नाही? जो आजचा आनंद आहे तो आनंद महाराज परत भेटणार नाही. आणि या निमित्तानं ही माझ्याकडे आले कीर्तन रूपी सेवा अभंग ज्ञानोबारायचा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात राम आणि कृष्ण दोनच नाम रात्री सांगितलं महाराजांनी. महाराज बरोबर आहे. रात्री सांगितलेलं एक दोन नाम ते कोणते? राम आणि कृष्ण. कारण की का पूर्ण परिपूर्ण अवतार ते म्हणजे राम. बरोबर आहे. कृष्ण हा परिपूर्ण आहे पण महाराज मर्यादित नाही. एक वचनी कोण आहे? प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा. एक वाणी कोण आहे? प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा. एक वचनी, एक वाणी, एक पत्नी. जसं बापाने सांगितलं तसं वागणारा कोण? राम आहे. जसं संत मुनी ऋषीने सांगितलं तसा वागणारा राम आहे. पण तसा कृष्ण आहे का? आहे का? महाराज मोठा भाऊ कोण होता? बलिराम दादा. ऐकलं का? नाही. पण याला म्हणून महाराज या ठिकाणी कृष्ण चरित्र जर ऐकायचं असेल तर कृष्ण चरित्राचा फक्त उच्चार करायचा. कृष्ण चरित्राचा फक्त उच्चार करायचा. आचरण कोणाचं करायचं? रामाचं. कारण की का कृष्णाला किती बायका? किती? 16,108 बायका. बरोबर आहे. हा आणि तुम्ही आम्ही एक पठ्ठ्या उठला आणि तो म्हणला महाराज तुम्ही कीर्तनात काय सांगितलं? कृष्ण भगवान परमात्म्याला बायका किती? मी म्हणलं 16,108 बायका. म्हणला तुम्ही म्हणले का नाही 16,108 बायका? मग आम्ही दुसरी केली तर काय होईल? मला कर. हा अरे एकाच बायकोनं साऱ्या पासुळ्या उड्या पाडल्या. एकच बायको म्हणते तीळ सक्रातीला साडी नाही, दिवाळीला मला माहेरी जायचं. एकच बायको वैताग आणून सोडला. होय विश्वनाथ बाबा तुमचं कसं काय आहे का नाही? एकच बायको. महाराज आमच्या शूटिंगवाल्याला विचारा. हा आमचे मेवणे साहेब संघच येतं, आमचे ज्ञानेश्वर बाबा सुद्धा संघच येतं. एकाच बायकोनं महाराज एवढा वैताग आणला तर दुसरी बायको केल्यावर काय होईल? हा बापू तुमचं लग्न झालं का? तुमचं पेटी मास्तर? महाराज एक बायको जर एवढा कटाळा येऊन सोडते तर दुसरी बायको केल्यावर काय सुख देईल का? मग महाराज कृष्ण भगवान परमात्म्याच्या 16,108 बायका. पण एकाही बायकोची तक्रार होती का? नाही महाराज. एकाही बायकोची तक्रार नव्हती. कारण की का जे बायकोला लागल ते सर्व देणारा. कारण की का कृष्ण भगवान परमात्म्यानं लग्न केलं पण याचं काहीतरी कारण होतं महाराज. बरोबर आहे. कारण की का याचं कारण असं होतं की त्या सर्व बायका एका राक्षसानं कोंडून ठेवल्या होत्या आणि त्याचा पण होता सर्व बायका एकत्र करायच्या आणि एकदाच लग्न लावायचं हे त्याचा पण होता. पण कृष्ण भगवान परमात्म्याने त्याला मारलं आणि त्या बायका सोडवल्या. पण बायका सोडवल्याच्या नंतर त्या बायका म्हणल्या देवा तुम्ही सोडवलं ही गोष्ट बरी केली पण एक गोष्ट अशी झाली की आता तुम्ही जर आम्हाला इथून जर सोडलं
तुम्ही जर इथून सोडलं आणि आम्ही आमच्या घरी गेल्याच्या नंतर आमचा भाऊ घरात घेईल का? आमच्या घरची आम्हाला घेतील का? गावातले लोक आम्हाला येऊ देतील का? गावातले लोक म्हणतील राक्षसापाशी होती, आता आम्हाला कोणी घरी देणार नाही. देवा आता असं करा, आम्हाला इथंच फाश्या द्या, आम्हाला इथंच मारा. पण देव म्हणला मी धर्माची संस्थापना करण्याकरता आलोय आणि मी तुम्हाला मारणार का? नाही. म्हणून माझ्या कृष्ण भगवान परमात्म्याने 16,108 बायका केल्या. पण याचं कारण हे होतं, मग तसं आपल्याला कृष्णाचं आचरण करता येत नाही. कृष्णाचा आपण फक्त उच्चार करायचा, आचरण करायचं मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्मा राम याचं आचरण करायचं. कारण का? एक वचने, एक बाणी, एक पत्नी असा असणारा मर्यादा पुरुषोत्तम. मग या ठिकाणी माझे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की राम आणि कृष्ण हे दोन्ही नाम साजिरा आहे, हे नाम गोजिरा आहे. तुम्ही म्हणसाल महाराज मग या नामाचं महत्त्व आहे, पण या नामाचं महत्त्व कोण कोण घेतल्याच्या नंतर ते तरुण गेले. उदाहरण क्रमांक 1 की ज्याच्या जीवनामध्ये त्या वाल्यानं फक्त महाराज त्या वाल्याचं नाव पहिलं होतं रत्नाकर. बरोबर आहे. वाल्या कोळी याचं नाव होतं महाराज पहिलं रत्नाकर. पण त्या रत्नाकरनं काय केलं महाराज? जंगलात राहत होता, पण त्या जंगलातून जाण्याकरता एक रस्ता होता आणि त्या रस्त्याच्या वाटसरूवरती जे कोणी व्यक्ती भेटेल त्याला तो मारायचा. ऐका महाराज, राम नावानं कोण तरलं याच्यावरनं उदाहरण सांगतोय. बघा महाराज, राम नामानं कोण तरलं याच्यावरनं उदाहरण सांगत असताना त्या वाल्या कोळी काय करायचं महाराज माहिती आहे का? एखादा ब्राह्मण दिसला, कारण की त्या रस्त्यानं ब्राह्मण दिसला की तो मारायचा. आणि मारल्याच्या नंतर एक ब्राह्मण मारला की त्याच्यापासलं सर्व सोनं, त्याच्याकडं असेल पैसा सर्व घ्यायचा आणि त्याला मारायचा. आणि मारल्याच्या नंतर एक मोहरी एवढा खडा उचलायचा आणि राजनात टाकायचा. असं करता करता त्या वाल्यानं, त्या रत्नाकरनं 7 राजनं भरले. किती? 7 राजनं. महाराज, आपण जर एखादी मांजर मेली आपल्या हातानं, एखादं जर कुत्रं मेलं, एखादी कोंबडी मारली तर माणूस म्हणते बापरे माझ्याकडनं किती पाप झालं. महाराज, एखादी मुंगी मेली तर आपण म्हणतो माझ्याकडनं पाप झालं. पण त्या वाल्यानं माणसं मारले, मारल्याच्या नंतर एक मोहरी एवढा खडा टाकायचा. असे 7 राजनं भरले. पण 7 राजनं भरल्याच्या नंतर एवढं पाप झालं, एवढं पाप झालं महाराज. त्याचं पाप सारण्याकरता त्या ठिकाणी संत आले. त्या संताचं नाव काय आहे? नारायण महाराज. नारद मुनी त्या ठिकाणी, कारण की का संत असे एक माणसं आहेत महाराज. संत एक माणसं अशी आहे की बुडत हे जन न देख येत कळवळा मनोरिया हो, येत कळवळा हो, येत कळवळा मनोरिया हो, येत कळवळा मनोरिया हो, बुडत हे जना न देख कळवळा, बुडत हे जना न देख कळवळा. बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा मनोनिया. महाराज, संतांना हे कळवळा येतो. महाराज, माझ्या जगद्गुरु तुकोबरायला कळालं होतं की बुडत चाललेलं जन आहे, म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायने महाराज संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. माझ्या जगद्गुरु तुकोबरायने पंचम वेद निर्माण केला, त्याला म्हणतात गाथा. मग तसं महाराज माझे नारद मुनी, त्यांचं नावच आहे महाराज. ज्याचं काम नाही होत रद्द त्याला म्हणतात नारद. बरोबर आहे. नारद मुनी आले आणि नारद मुनी त्या रस्त्यानं जात असताना महाराज तेवढ्यात वाल्या कोळ्याला वाटलं वा
बऱ्याच दिवसाच्या नंतर आज शिकार भेटली, ब्राह्मण चांगला दिसतंय आणि रस्त्यानं गुणगान गात चाललाय, आहे का नाही? कारण की नारद मुनी असे होते महाराज, रस्त्यानं चालल्याच्या नंतर कधी गप चालत नव्हते. तुम्ही आम्ही गप चालतो का? आपण बी गप नाही चालत, पण आपण काय म्हणतो माहितीये का? नारद मुनी सतत नारायण नारायण म्हणायचे, देवाचं नामस्मरण घ्यायचे. पण तुमचं आमचं कसं आहे बापू? तुमचं आमचं असं आहे महाराज, मेरे अंगनो में. हा काय काय पोरं जर महाराज रस्त्यानं चाललं की महाराज इकून तिकडं मारी ती चक्रा, मारी ती चक्रा, मारी ती चक्रा, मारी ती चक्रा. पोरं रस्त्यानं चालल्यावर गप चालतात का महाराज? असे गाणे म्हणतात की नाही ते गसणं. आता एवढ्याल्या पोराने गाणे म्हणाव का? पण हे बी असे बी पोरं. मागे एक गाणं निघालं होतं बघा, ते बदलून. ते गाणं कोणतं आहे? कोणत्या पिक्चरातलं? कोणत्या पिक्चरातलं गाणं आहे ते? माहित नाही? माहित असून ते सांगा ना. त्याला माहिती आहे, आपण जर सांगितल्यावर जमणार नाही, आहे का नाही? बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला बाळांनो? वाह, एकदा जोरदार टाळ्या मारा त्या पोरांना. असे पोरं पाहिजेत महाराज, आहे का नाही? नाही तर महाराज ते आता काही वर्षाच्या पूर्वी एक नटी त्या इमारतीवरून खाली पडली, त्या नटीचं नाव काय माहित नाही? नाही का? बरं, सैराट पिक्चरामधली ती होती हिरोनीचं नाव काय? हे म्हणलं आरची. वा, मी म्हणलं इथं माहीतच नाही काय, आमच्या महाराष्ट्रातच चालू आहे काय म्हणलं, पण इकडे बी चालू आहे. हा, जाऊ द्या पोरांनो, एक आनंद सांगतो तुम्हाला. 1 किलो कापूस, 1 किलो लोखंड जड काय? 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड जड काय? वाह, जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. असं वाटते मला एक टेम्पो देऊन टाका भाड्यानं, हे सर्वच्या सर्व पोरं भरतो त्या टेम्पोत आणि आळंदीला घेऊन जातो. 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड जड काय? अजून सुद्धा ते म्हणतात लोखंडच जड. तुमचं काय मत आहे बापू? बरोबर महाराज, हे पोरं म्हणतात लोखंड जड आहे आणि त्यांची गोष्ट बरोबर आहे. एका ठिकाणी कीर्तनात मी असंच म्हणलं, 1 किलो कापूस आणि 1 किलो लोखंड जड काय? ते पोरग म्हणलं महाराज लोखंड. अहो म्हणलं पाळा, हे दोन्ही समसमान. ते म्हणला महाराज तसं नाही जमत, प्रॅक्टिकल करू. म्हणलं कसं? ते म्हणला काय नाही, 1 किलो कापूस तुम्ही आणायचा आणि मला फेकून मारायचा. 1 किलो कापूस तुम्ही मला फेकून मारायचा, 1 किलो लोखंड मी हाणतो. मी आणलं, तू हीच गोष्ट बरोबर. म्हणलं मी 1 किलो कापूस मारल्याच्या नंतर तू जर 1 किलो लोखंड जर मला मारतो, माझं एका महिन्याचे कीर्तन बंद पाडतो. हा महाराज, या पोरांची गोष्ट बरोबर आहे. कारण की का बऱ्याच ठिकाणी असं झालं महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे सुद्धा सांगतो. ही मोठी शोकांतिका आहे महाराज. कारण की का, अरे ज्या राजानं आपलं जीवन बलिदान केलं फक्त महाराष्ट्र घडवण्याकरता, माझ्या जिजाऊ मासाहेबांनी हे महाराष्ट्र घडावं एवढंच नाही, मुघलांची सत्ता पळून जावी म्हणून माझ्या जिजाऊ मासाहेबांनी सुद्धा आमच्या विदर्भातली जन्माला आलेली कोण? जिजाऊ मासाहेब महाराज. सिंदखेड राजापासून माझं गाव फक्त 30 किलोमीटर दूर आहे महाराज. 30 किलोमीटर. पण महाराज, माझी जिजाऊ मासाहेब पुण्याला राहिल्याच्या नंतर सुद्धा शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज पोटात असताना सुद्धा माझी जिजाऊ मासाहेब शिवनेरी किल्ला गड जायची, वरती जायची आणि खाली यायची. पण आताची 9 महिने 9 दिवस पोटात बाळ असल्याच्या नंतर महाराज आताची जिजाऊ काय सांगावं तुम्हाला. आताची जिजाऊ ज्या खाटवर बसते आणि टीव्ही कडे पाहते आणि पाहते आरची आणि परश्या. हा, आणि नंतर जन्माला आलेलं पोरग ते म्हणते का मी आता हातात तलवार घेईन, ते बी पाहते आरची परश्या. ती म्हणते मग जिजाऊ मासाहेबच्या नसते राहिले महाराज मंदिरावरती कळस नसते. तुम्ही थोडं समोर या, समोर या, समोर या, समोर या.
त्या वाल्या कुळाच्या जीवनामध्ये नारद मुनी आले आणि नारद मुनीला बघितल्याच्या नंतर महाराज नारद मुनीला ज्यावेळेस माझ्या रत्नाकरनं हातामध्ये काय देखील ठेवा आता महाराज संतांपाशी फक्त परमार्थ असतो आणि या ठिकाणी फक्त संत काय करतात महाराज माहितीये का संत फक्त उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा त्यावेळेस तर महाराज मारायला लावल्या तुला घरचं कोणी सोडवणार नाही तुम्हाला का सोडवणार नाही एवढा पैसा नेल्याच्या नंतर माझ्या आईनं जर तुला या पापातून जर सोडवलं तर मी तुला लागल ते देतो असं म्हणल्याच्या नंतर वाल्या कोळी म्हणला वा रे वा मला म्हणतोय घरी जा आणि तू पळून जातो काय ते म्हणला मी पळून जाण्याकरता नाही आलो नारद मुनी म्हणजे मला बांधून टाक जा घरी बायकोला विचार पोरांना विचार बापांना विचार आईला विचार की आतापर्यंत केलेलं पाप या पापातून तुम्ही मला सोडवताल का असं म्हणल्याच्या नंतर महाराज वाल्या कुळ्यानं काय केलं महाराज नारद मुनीला बांधलं झाडा विश्वास नव्हता पण महाराज मी म्हणतो संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास घालू त्यांचा संतांच्या पायावरती विश्वास ठेवा निश्चितपणे आपलं जीवन सफल होते महाराज माझा प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा संतांची पायाची सेवा केली एवढाच नाही या सुखाकारणे देव वेडावाला वैकुंठ सोडून संत सजनी राहिला त्याला आनंद वैकुंठात नाही का त्याला आनंद वैकुंठात नाही का पण त्यानं वैकुंठाचा त्याग केला आणि संतांच्या घरी राहतो पण संतांच्या घरी आल्याच्या तर काय गप बसतो का न सांगता घरी सर्व काम संतांच्या घरी आल्याच्या नंतर ते सर्व काम करतो हा मग एवढा त्यावेळेस सांगितलं महाराज नारद मुनी म्हणले जा घरी विचार महाराज त्या देवळीमध्ये हात घातला आणि देवळीत हात घातला आणि बाहेर काढला जोरात झटका दिला आबा बाबा बाबा विंचू चावला देवा रे देवा विंचू चावला महाराज ती रडत रडत बाहेर आली आणि आता विंचू चावल्याच्या नंतर तुमच्या इकडे विंचू चावतो का हा विंचू चावल्यावर गुदगुल्या होतात ना बापू गुदगुल्या होतात का बापू तर म्हणतात गुदगुल्या होतात गुदगुल्या नाही होत महाराज आग होते आग भारत ती बायको जोरात म्हणला हो विंचू चावला नवऱ्यापाशी आल्याच्या नंतर नवरा म्हणजे मी करू काय ते म्हणले काय नाही याच्यातली अर्धी आग तुम्ही घ्या म्हणजे विंचूची यातना कमी होईल त्यावेळेस तो रत्नाकर म्हणला तू बावळ झाली का काय विंचू डसला तुला आग होते तुझी आणि तुझी त्याच्यातली अर्धी यातना कशी घेता येईल मग त्यावेळेस ती बायको म्हणली तुम्हाला कसं कळत नाही तुम्ही केलेलं पाप तुम्हालाच फेडावं लागल तुम्ही केलेलं पुण्य त्याच्यातला अर्ध मला येईल हा तुम्ही कीर्तनाला आले आणि तुमची बायको जर नाही आली का काय गोर नाही जर महाराज तुम्ही कीर्तनाला गेले आणि तुमची बायको जर कीर्तनाला नाही आली तर तुमच्या ह्याच्यातला अर्ध पुण्य त्या बायकोला जाते बायको कीर्तनाला गेली आणि तुम्ही जर कीर्तनाला गेले नाही तर त्या बायकोकडलं पुण्य तुमच्याकडे अजिबात येत नाही तिचं तिलाच राहते तुम्हाला भेटते का नाही तुम्ही माणसा महाराज कसं जर तुमच्या गावामध्ये सत्यनारायणाची पूजा असली सत्यनारायणाची पूजा करतात का वास्तुशांतीच्या वेळेस महाराज सत्यनारायणाची पूजा केल्याच्या नंतर महाराज शेवटची असते त्याला काय म्हणतात आरती करायच्या टायमाला महाराज नवऱ्याच्या हातामध्ये पूर्ण आरतीचं ताट देतात बरोबर आहे आणि नवऱ्याच्या हातामध्ये आरतीचं ताट दिल्याच्या नंतर नवरा असं ओवाळतंय आहे का नाही आणि त्यावेळेस ब्राह्मण काका म्हणते बायकोला काय म्हणतंय बायकोच्या हातात ताट देते का नवऱ्याच्या हातात ताट असते आणि ब्राह्मण काका फक्त त्या बायकोला म्हणते काय नाही तुम्ही फक्त असं टच करा बायको काय नाही मार याच्या हातात ताट असते ती बायको फक्त नवऱ्याला फक्त असं टच करते आणि अशीच करते फक्त पण तिनं नुसतं त्याला टच केलं त्याच्यातला अर्ध पुण्य सप्लाय होते महाराज एवढं ताकद आहे महाराज मग नवऱ्यानं केलेलं बायकोला भेटते पण बायकोनं केलेलं नवऱ्याला भेटत नाही तसं रत्नाकरला महाराज ती बायको म्हणली महाराज जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्यानं जसं कर्म केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐशे किती ज्यानं जसं कर्म करावं तुम्हाला वाटते ना की पुढचा जन्म आम्हाला परत मनुष्याचा भेटावं मग असं प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याची सेवा करा आलेले संतांची सेवा करा महाराज आज आम्हाला त्यांच्या घरी कार्यकर्ते होते बघा आपले त्यांचं नाव काय पाटील साहेब शशिकांत पाटील महाराज त्यांच्या घरी आम्ही रात्री झोपलो सकाळी उठल्याच्या नंतर महाराज त्याने काय मस्त फराळाचं केलं कारण की संत येती घरा तोची दिवाळी पण आपलं तसं नाही आपलं कसं आहे संत येती घरा
मागचे पुढचे दरवाजे बंद करा, नाहीतर शिरतील भरा भरा. 1 किलोच्या साखरेचा पाडतील चुरा. त्याच्याकरता सांजू संत न येती घराभरा. असं आपलं काम आहे. पण महाराज त्या ठिकाणी वाल्या कोळ्याला म्हणलं, वाल्या कोळीला लक्षात आलं आणि वाल्य कोळी म्हणला की आपल्या या पापातून कोणी सोडू शकत नाही. निराश झाला आणि निराश झाल्याच्या नंतर महाराज गेला आणि वाल्या कोळी कुठे गेला महाराज माहिती आहे का? महाराज नारद मुनीच्या शेजारी गेला आणि नारद मुनीला सांगितलं, देवा आतापर्यंत मी या संसारात गुरफटलो होतो, याच्यातून मला सोडवा. सोडवा म्हणल्यावर मला श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करीत दंडवत. वाल्या कोळ्याला दर्शन घेतलं आणि वाल्या कोळ्याने दर्शन घेतल्याच्या नंतर ते म्हणलं, बस याच्याकरताच तर मी आलो. नारद मुनीने उठवलं आणि वाल्याला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर सांगितलं, डोक्यावरती हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवल्याच्या नंतर म्हणलं, मान राम. आता याच्या जीवनात यानं फक्त मारले होते, याला राम येईल का? आणि ज्याच्या जीवनामध्ये त्यानं काबाड कष्ट केले, त्यानं कधी देवाचं नाव आठवलंच नाही, मारायच्या टायमाला येईल का बापू? येणार नाही. मग राम अंतकाळाच्या टायमाला मुखामध्ये यावं असं जर वाटत असेल तर तरुणपणापासून परमार्थ करा. मरायच्या टायमाला मारा, देव आल्याशिवाय राहणार नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. मग काय केलं पाहिजे? महाराज त्याला सांगितलं, मन राम. तेव्हा म्हणला, माझ्या जीवनात मी फक्त माणसं मारले, मला तसलं येत नाही. मला फक्त एकच रटा माहिती आहे, कोणता? मारा. नारद मुनी म्हणले, तुला मारा मारा येते? म्हणले हो. म्हणले बस इथं आणि मन मारा मारा मारा. त्या वाल्या कोळ्यानं जोत मारा 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 मारा. तुम्ही सुद्धा घरी गेल्याच्या नंतर नुसतं म्हणा मारा मारा. शब्द काय येतात बघा. मारा तुम्ही घरी गेले, मारा 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 म्हणा. मारा मारा म्हणता म्हणता राम राम सहज येते तोंडात. महाराज त्या वाल्या कोळ्यानं काय केलं? फक्त संतांच्या वरती विश्वास ठेवला, राम राम शब्द जपले. मारा मारा म्हणला, पण मारा मारा शब्द म्हटल्याच्या नंतर त्याच्या शब्दात तोंडामध्ये काय आला? राम. आणि महाराज जे वारूळ चढलं त्याच्यावरती तरी सुद्धा त्याला देहभान राहिला नाही. नंतर नारद मुनी आले आणि नारद मुनीने त्याला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर सांगितलं, तू कोणतं नाम जपला? तो म्हणला, मी मारा मारा म्हटलो. पण उत्तर काय आलं? राम राम. महाराज त्या वाल्या कोळ्यानं फक्त मारा मारा म्हटलं तर राम राम उत्तर आलं. झालं काय? लिहिले रामायण रामादी, कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आदी. मग निस्त शब्द राम राम जर म्हटला, माझे ज्ञानोबराय म्हणतात, तुम्ही फक्त राम राम म्हणा, निश्चितपणे तुमचा जीवन सफल होईल. तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर माझ्या ज्ञानोबरायांना सांगितलं अभंगाचं, रामकृष्ण नामे दोन्ही साजे रे, रामकृष्ण नामे दोन्ही साजे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे, हृदय मंदिरी स्मरकार, हृदय मंदिरी स्मरकार, आपली आपण करा सोडवण, आपली आपण करा सोडवण, हृदय मंदिरी हृदय मंदिरी स्मरकार, आपली आपण करा सोडवण, आपली आपण करा सोडवण. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. हे दोन्ही नाम जर साजर आहे, गोजीर आहे, हे फक्त नामस्मरण तुम्ही हृदयामध्ये स्मरण करा. कारण की का, आपण सुद्धा भेटल्याच्या नंतर रामकृष्ण हरी म्हणतो, बरोबर आहे. फक्त तारणारा, तारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. महाराज तारनेवाला सुद्धा ते नाम आहे आणि मारण्यावाला सुद्धा ते नाम आहे. मग याच्याकरता तुम्हाला जर या संसारामध्ये तुम्ही जन्माला आले ना, फक्त रामकृष्ण हरी म्हणा सतत उठल्याच्या नंतर. म्हणून महाराज माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणता, उघडा मंत्र जाणा
रामकृष्ण हरी म्हणा. मग जर तुम्हाला जगायचं असेल फक्त रामकृष्ण हरी म्हणा. राम राम. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय म्हणतात, जर तुम्ही हे नामस्मरण जर केलं, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. मग कृष्णाचं नाव सुद्धा, कारण की का तसे नावं अवतार किती येतं, अवतार किती येतं, 52 अवतार येतं बाबा, बरोबर आहे. आता 52 अवताराचं आपण नाव घेऊ शकतो का, तसं एवढंच नाही, सहस्त्र नाम येतं. सहस्त्र नाम आपण घेतो का, नाही. मग या ठिकाणी संतांनी काय केलं महाराज, आपण 52 नाव घेऊ शकत नाही, मग त्याच्यातून वगळून काढले महाराज. भागवतामध्ये 52 अवतार येतं, 52 नामस्मरण येतं, त्याच्यातून काही वगळून काढले. गाथ्यामध्ये घेतले किती, 10 अवतार, बरोबर आहे. 10 अवतारातून बाकीचे 8 अवतार वगळून काढले. नंतर जे मुख्य धरले ते 2च फक्त, कोणते, राम आणि कृष्ण. मग या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचं नामस्मरण रात्री सांगितलं ते कंठस्थ धरा, बरोबर आहे. माझ्या ज्ञानोबाराय म्हणतात, जर ते नामस्मरण जर तुम्ही जर केलं तर काय होईल, अभंगाचं दुसरं चरण. जोरदार टाळ्या वाजवा महाराज. असे गायक आणि असे वादक म्हणल्याच्या नंतर मला तर असं वाटते 4 वाजेपर्यंत कीर्तन चालू द्यावं. तुमचं काय मत आहे, म्हणतील बापू तुला काय कीर्तन भेटलं नाही का, आहे का नाही. महाराज आमचं असं मोठी पंचायती महाराज, जर कीर्तन जर आता आपलं कीर्तन किती 10 ते 12, जर आम्ही जर 11:30 जर कीर्तन सोडलं, लोक म्हणतात याचं भांडवल संपलं. हा, जर कीर्तन 12:30 वाजेपर्यंत जर गेलं तर लोक गावातले काय म्हणतील, याला काय कीर्तन भेटलं नाही का, काय 12:30 वाजले तरी याला कळलं नाही. आणि एका कीर्तनात असं झालं बापू, माझं संध्याकाळचं कीर्तन होतं किती 9 ते 11. आता 9 ते 11 म्हणल्याच्यानंतर लोक म्हणले महाराज चालू द्या, लोक म्हणले चालू द्या. महाराज मी कीर्तन 11:30 वाजले, 11:15 वाजले तरी मी कीर्तन सोडलंच नाही. महाराज एक म्हातारं वैतागलं ना, म्हातारं म्हणलं 11:30 वाजले तरी यानं कीर्तन सोडलं नाही. आता 11:15-12 वाजायला तरी कीर्तन सोडलं नाही. एक म्हातारं वैतागलं आणि वैतागल्याच्या नंतर महाराज एका हातात त्यानं घेतला कांडू, एवढं मोठा दांडू घेतला आणि एका हातात असा मोठा दगड घेतला आणि ते म्हातारं समोर नाही का अशी आपली गल्ली बघा इथं कसा रस्ता आहे, त्या रस्त्याने ते म्हातारं इकून तिकडं मारित चक्रा मारित चक्रा मारित चक्रा मारित. महाराज ते म्हातारं चक्रा मारत असताना माझ्याकडं पाहायचो, मी त्याच्याकडं पाहायचो. मी म्हणलं बापू अहो माझं काय कीर्तनात चुकलं का काय. ते म्हणलं तो काय नाही चुकलं, तो आपलं चालू दे, तुला काहीच बोलत नाही. अरे 11:15 वाजले 12 वाजले तरी तुला अजून कळना, तुला मी काहीच बोलत नाही, तो आपलं कीर्तन चालू दे, कौरक करायचं तुला तौरक कर, पण तुला ज्यानं तारीख दिली त्याच्याकडं बघतो म्हणले. मला तारीख आपल्या गावकऱ्यांना दिली, आमचे सिस्टीमवाले इथं आपले शहापूरकर महाराज त्याईनं मला तारीख दिली, त्यांना तुम्ही पाहत बसा, मला काय घेणं नाही. महाराज मग याच्याकरता असे गायक वादक जर भेटले तर मला वाटते सकाळचे संध्याकाळचे 4 वाजले तरी अडचण नाही.
अजिबात टेन्शन घेणार नाही. महाराज असे गायक वादक म्हणले आणि कॅमेऱ्यावाले सुद्धा पुढे येतं. आम्ही वारकरी चॅनलवाले बघा महाराज, सर्वांचे फोटो ते काढतात बरं का, सर्वांचं चित्र ते त्यांच्या कॅम्प्युटरमध्ये घेतात, पण बिचारे त्यांच्या दोघांचे आहेत का हो? आता उद्या तुमच्या गावातलं कीर्तन येणार आहे, पण त्या दोघांचे त्यांचे चित्र दिसतील का? नाही. पण यांचं वैशिष्ट्य असे महाराज की तुम्ही प्रसिद्ध झाले पाहिजे. आमचं हो न तर न हो, पण आमचे कॅमेऱ्यावाले सुद्धा असा आनंद म्हणल्याच्या नंतर बघा हे तरुण मंडळ एकही खाली बसला नाही. बरोबर आहे, त्यानं त्यांचा जर एवढा आनंद आहे, मग मी तरी कीर्तन का लवकर सोडू? मी बी कमीत कमी 4 वाजेपर्यंत कीर्तन सोडणार. मग महाराज असे गायक वादक नाही तर असे गायक वादक आमच्या साथीला कधी सापडत नाही. असं वाटते चिकन गुन्ह्याची साथ बरी पण गायकाची नाही. हा, एका ठिकाणी महाराज सहज मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथं आठवल्याच्या नंतर महाराज सहज प्रमाण आलं बरं का. आणि प्रमाण आल्याच्या नंतर मी सहज म्हणलं, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवा लादला कृष्णदाता. हरिपाठीकडे कोण कोण म्हणते हातवरी करा. वा, बरोबर आहे. त्याच्यातलंही प्रमाण आहे का नाही? सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला उद्धवा लादला कृष्णदाता. बरोबर आहे. पण महाराज त्या पठ्यानं गायकानं बरोबर पाठीमाग म्हणाव का नाही? पण तो काय म्हणला माहिती आहे का? सत्वर उच्चार प्रल्हाद बोंबलला. म्हणलं वा रे वा पठ्या, बोंबलला. महाराज म्हणलं जाऊ दे, एखादं प्रमाण चुकलं, आता दुसरं प्रमाण तरी बरोबर म्हणल. दुसरं प्रमाण घेतलं कोणतं माहिती आहे का महाराज? दुसरं घेतलं महाराज प्रमाण, तुका म्हणे शेषे शेवी नावडी वचन न मोडी बोलिले ते. आता हे प्रमाण बरोबर आहे का नाही? पण पाठीमाग त्यानं म्हणावं का नाही? ते पाठीमाग काय म्हणत माहिती आहे का? तुका म्हणे सस घेऊन जाय. म्हणलं पकडायला आला का काय? हा, हे तरी प्रमाण बरोबर म्हणावं का नाही? महाराज असे गायक वादक असल्याच्या नंतर मला कीर्तन करायची इच्छा नाही. एवढं जाऊ द्या महाराज, एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर 1 तास झालं, एकानंही प्रमाण म्हटलं नाही. मी वैतागलो. त्यांना म्हणलं राव एवढे मोठे तुम्ही ड्रेस घातलेले, छान दिसा लागले, 1 तास झाले, एक तरी प्रमाण म्हणाव का नाही? त्याला असं मी म्हटलं, बरं जाऊ द्या, तुम्हाला प्रमाण नाही आठवलं, मी प्रमाण बरोबर लिंक आणून देतो. बरोबर तिथं आलं विषय, तिथं आला की लगेच तुम्ही उचलायचं. ते म्हणले महाराज आता काहीच अडचण आहे, तुम्ही फक्त विषय आणून द्या, आम्ही बरोबर प्रमाण उचलतो. मी महाराज 1 तास झालं, अर्धा तासापर्यंत आलो आणि 1 तास झाल्याच्या नंतर विषय बरोबर तिथं आणून दिला. आणि विषय आणून दिल्याच्या नंतर मी म्हणलं उचला. आता उचला म्हणल्यावर त्यानं प्रमाण उचलाव का नाही? त्यानं प्रमाण नाही उचललं, त्यानं मलाच उचललं. म्हणलं वा रे वा पठे, असे गायक वादक महाराज भेटूच नाही. पण हे एक एकाहुनी बळी. महाराज गावातले वारकरी येतं पॅन शर्ट घालून का होणं, पण महाराज कशी आमचे महाराज एवढ्या लांबून महाराज कालपासून त्यानं प्रवास केला. 200 किलोमीटरचा प्रवास करून आले आमचे विश्वनाथजी महाराज मोटरसायकलीवर. आणि अजून आता आम्हाला 200 किलोमीटर जायचं. माझे संध्याकाळपर्यंत अजून 2 कीर्तन येतं. 6 ते 8 एक कीर्तन आहे, 9 ते 11 यांच्या गावातलं कीर्तन आहे. 3 कीर्तन. आता मी म्हणलं कर्नाटकचं कीर्तन पहिल्यांदाच आलं, कशाला सोडाव. पण त्याच्यानंतरचे 2 तिकडचे आलं. म्हणलं आता करावं काय? आपल्याकडे मोटरसायकल शिवाय दुसरा ना. मोटरसायकल माझ्याकडे बी नाही, यांची आहे. इथून तिथून ते घेऊन आले. आणि आता सुद्धा म्हणलं तुमच्या गावातलं कीर्तन करायचं ना, मग परत घेऊन जा, नाही तर मी येत नसतो. असं म्हणल्याच्या नंतर सुद्धा आमचे बापू आले. आता 12 वाजेपर्यंत कीर्तन होणार आहे. अभंगाचं 2रं चरण इथपर्यंत आलं. आता 2रं चरण काय लक्षात असू द्या बरं का. काय आहे 2रं चरण? पहिलं चरण आहे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. कोण स्मरण केलं? वाल्या कोळ्यानं. बरोबर आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. हे नामस्मरण जर तुम्ही जर केलं तर परिणाम काय होईल? आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडा वेगी. बरोबर आहे. ज्या संसारामध्ये तुम्ही रात्रंदिवस काबाड कष्ट करता, त्या संसारातून जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर हे नामस्मरण तुमच्या कंठस्थ धरा. या नामस्मरणाचं तुम्ही रात्रंदिवस उच्चार करा. नाहीतर आपलं काम असं आहे महाराज, आपण जन्माला आल्याच्या नंतर संसाराला एवढं चिकाटलो. बायको माझी, पोरं माझे, गाडी माझी, म्हैस. आता म्हैस माझी आहे का? नाही. कुत्र. आपण फक्त माझं 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 म्हणत म्हणत काबाड ओझ. आपण आपलं म्हणल्यामुळं दुःख भोगावं लागते.
दुसरे देखे पुढीलांचे ओझे आपल्या माथा घेईजे. दुसऱ्याचं असलेलं ते जर आपलं म्हणलं की दुःख भोगावं लागते. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? ऐका, एक दृष्टांत सांगतो आणि सिद्धांताकडे परत येतो. एका बाईला महाराज एका पोराचा कटाळा आला. ऐका, बारीक पोरग होतं, त्या पोराचा कटाळा आला. त्या बाईनं ते पोरग मारलं आणि पोरग मारल्याच्या नंतर लपवायचं कसं म्हणून त्या बाईनं काय केलं महाराज, ते पोरग असं गुंडाळलं आणि मोठीच्या मोठी बॅग आहे बघा ती धरून नेण्याची. तुमच्याकडे आहे का ती बॅग? अशी ढकलायची, ओढायची, अशी मोठी बॅग. आणि त्या बॅगीमध्ये त्या पोरीनं त्या बाईनं काय केलं, पोरग मारलं, त्याच्यात गुंडाळून ठेवलं आणि गुंडाळून ठेवल्याच्या नंतर महाराज ती ट्रेनमध्ये बसली. आणि ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर आता बॅग तर भारी दिसू लागली आणि बॅग भारी दिसू लागली महाराज. आणि समोरून 2 चोर बसलेले होते. 2 चोर बसलेले होते. या बाईनं काय केलं महाराज, त्या बाईला वाटलं आता हे दोघं चोर येतं, सुटकेस बरोबर चोरून नेतील. ती बाई काय केलं महाराज, त्या बाई उतरली आणि ती बाई निघून गेली. या दोघा चोरानं बघितलं, अरे बाई गेली निघून, आता बॅग आपली झाली. त्या दोघा चोरांनी ती बॅग एकानं चोरली आणि एकानं चोरल्याच्या नंतर महाराज ती म्हणला माझी बॅग, ह्यो म्हणला माझी बॅग, त्यो म्हणला माझी बॅग, त्यो म्हणला माझी बॅग. दोघांचे लागले भांडणं आणि भांडणं लागल्याच्या नंतर तिथं कोण असते मग? पोलीस. आता पोलीस लगेच आले आणि पोलीस म्हणले सांगा बॅग कोणाची? तेव्हा म्हणते माझं, तेव्हा म्हणते माझी. आता बॅग कोणाची होती? त्या बाईची. पण हे दोघं काय म्हणले माझी, तेव्हा म्हणला माझं. आता माझं माझं म्हणल्याच्या नंतर आपल्यावर ओझं कसं येते ऐका महाराज. तेव्हा म्हणायचं माझं, ह्यो म्हणायचं माझं. पोलिसांना बॅग ताब्यात घेतली आणि बॅग म्हणला सांग कोणाची बॅग आहे? तेव्हा म्हणला माझी. ये पुढं सांग म्हणलं या बॅगीमध्ये काय काय. आता याची नव्हतीच ना. तेव्हा म्हणला काय नाही, एक टावेल आहे, एक अंडरपॅन्ट आहे, धोतर आहे, बनियल आहे, एवढे कपडे येतं आणि पैसे येतं. आता एवढं म्हणल्याच्या नंतर महाराज पोलिसांना असं म्हणल्याच्या नंतर म्हणलं बरं काय कोण नाही होय साईडला. दुसऱ्याला बोलवलं, ही बॅग कोणाची? तेव्हा म्हणला माझी. म्हणलं तुझी? सांग याच्यात काय. तेव्हा म्हणला काय नाही, टी शर्ट आहे, जीन्स पॅन्ट आहे, एक टोपी आहे आणि पैसे. आता असं एवढं म्हणल्याच्या नंतर पोलीस म्हणला काय अडचण नाही, द्या चाबी. आता चाबी दोघं. तेव्हा म्हणला हरवली. ह्यो म्हणते हरवली, तेव्हा म्हणते हरवली. पोलीस म्हणला काय अडचण नाही. महाराज त्या पोलिसानं काय केलं, ते कुलूप तोडलं आणि जसं कुलूप तोडलं त्याच्यातून निघलं पोरग आणि जसं पोरग पाहिलं ते माझी नाही. आता ह्यो म्हणते माझी नाही, तेव्हा म्हणते माझी नाही. यायनं फक्त त्या बॅगीला माझं म्हणल्यामुळं 6 वर्षापर्यंत कारागृहामध्ये राहावं लागलं. बरोबर आहे. तसं या संसाराला तुम्ही आपण म्हटल्यामुळं, आपण आपलं म्हटल्यामुळं दात पडले. बरोबर आहे. महाराज 32शी गेली, डोळ्याला दिसणं झालं, काळ्याचं पांढरं झालं, पण तरी यानं संसार सोडला का नाही. माझे माझे कबाड ओझे. फक्त या संसाराला आपण माझं म्हणलं, पण या ठिकाणी ज्ञानोबा राय म्हणतात अरे त्या संसाराला आपलं म्हणू नका, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधना तोडावी गे. अरे या संसाराचा त्याग करा आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. कोणी केलं? महाराज माझ्या मीराबाईनं. माझी मीराबाई राजाची पोरगी होती, पण महाराज राजाची पोरगी असणारी मीराबाई, पण त्या मीराबाईनं फक्त देव आपलासा केला, कृष्ण भगवान परमात्मा आपलासा केला. आणि मग त्या मीराबाईने काय केलं, हो मीरा दीवानी हो गई, हो मीरा मस्तानी हो गई, लोक लाज की नहीं खबरिया ओ ओ मीरा दीवानी हो गई, ओ मीरा मस्तानी हो गई, ओ मीरा दीवानी हो गई, ओ मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, ओ मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, दीवानी हो गई, दीवानी हो गई, दीवानी हो गई, दीवानी दीवानी दीवानी. महाराज ती मीराबाई दिवाणी झाली. काय केलं माझ्या मीराबाईनं, महाराज पायामध्ये घुंगर बांधले. बरोबर आहे. हार एवढंच नाही महाराज, गळ्यामध्ये काय घेतला, विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि माझी मीराबाई काय करू लागली, हे नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी अपने मंदिर में बैठ बैठ
नाचूंगी। महाराज ती मीराबाई राजाची पोरगी असणारी त्या मीराबाईनं सुद्धा देव आपलासा केला। त्या मीराबाईचं नाव अजून सुद्धा अजरामर आहे, अजून सुद्धा अजरामर आहे। कारण की का त्या मीराबाईनं जगद्गुरु तुकोबाराने देव आपलासा केला, संसाराचं बंधन तुटलं। कारण की का आपल्या संसाराला आपण म्हटलेलो आहो महाराज राजा रावणाचा संसार किती मोठा होता। रात्री सांगितलं महाराजांनी, कोटी घरे ज्याचे काशी आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाचे सप्तकोटी। पण तो राजा मेल्याच्या नंतर महाराज सांगती कवडी नेली नाही। नेली का महाराज? त्या राजाला सुद्धा नेता आलं नाही। महाराज इथं आल्याच्या नंतर जन्माला यावं लागते आणि जाताना फक्त आपल्या सोबत येते राम नाम ही सच्चा है। जर तुम्हाला जर संग न्यायचा असेल तर फक्त नामस्मरण येते, धन बाकीचं येत नाही। मग या ठिकाणी आपुले आपण करा सोडवण। महाराज माझ्या कानोपात्राने सुद्धा एकदा भगवान परमात्मा पाहिला, संसाराचा त्याग केला। अजून सुद्धा कानोपात्राचं मंदिर महाराज पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर आहे। पहिलं दर्शन कानोपात्राचं आणि नंतर माझ्या पांडुरंग परमात्म्याचं, बरोबर आहे महाराज। माझ्या सावता महाराजांनी सुद्धा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असा म्हणणारे सावता महाराज, त्याने सुद्धा घराचा त्याग केला, परमार्थ केला। आणि परमार्थ केल्याच्या नंतर अजून सुद्धा ज्ञानोबारायने संसाराचा त्याग केला, म्हणून आज 750 वर्ष होऊन गेले, अजून सुद्धा आपण ज्ञानोबा तुकाराम म्हणतो। आज आपण दिवसभर ज्ञानोबा तुकाराम म्हणतो, ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम आहे का नाही। आज आपण नामस्मरण करायला लागलो, प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याचं कीर्तन झालं, फुलं एकदा उधळले, प्रभू रामचंद्र भगवान परमात्मा विराजमान झाले की लगेच आपल्याला जेवायला आहे का नाही। एवढं वैशिष्ट्य महाराज या परमार्थातलं आहे। या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी। एवढं म्हणल्याच्या नंतर ते साधक म्हणला, महाराज तुम्ही सांगता ही गोष्ट खरी आहे, तुम्ही आम्हाला सांगता तुमचं काय? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जीवाला श्रीमूर्ती। अरे मी तुम्हाला सांगतो यात नवल नाही, तर तोच भगवान परमात्मा माझ्या हृदयामध्ये आहे। ज्ञानोबराय सामान्य आहेत का महाराज? ज्ञानोबरायनं सर्वांना समजावे अशी महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथ केला, बरोबर आहे। सर्वसामान्य माणसाला समजत नव्हतं म्हणून माझ्या ज्ञानोबरायनं हरिपाठ असा ग्रंथ लिहिला। सर्व ज्ञानी पुरुष आहे त्यांच्याकरता चांगदेव 65 ग्रंथ लिहिला। तेच माझे ज्ञानोबराय म्हणतात, त्या भगवान परमात्म्याला मी सुद्धा माझ्या हृदयामध्ये ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जीवाळा श्रीमूर्ती रया, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी। एकदा सर्वजण हात वरती करा, भजन करा। ठोबार कुमार ठोबार तुम्ही सर्वांनी खाली केले। तुम्हाला गोड भजन करायचं सांगितलं, तुम्ही केलं का? काय नाही, ढोबा इकडं रुक्मिणी काय ना रुक्मिणी इकडे ढोबा इकडं। आता तुम्ही सांगा आम्हाला, 10 वाजल्यापासून आपलं कीर्तन चालू झालं, आमचे टाळकरी मस्त गोड टाळ वाजायला लागले, मुखातनं गोड गायन करायला लागले, आमचे पखवाज मास्तर पखवाज वाजायला लागले, पेटी मास्तर गोटा फिरवायला लागले, आमचे गायक मास्तर गायन करायला लागले। मगापासून हे उभेच येत, तुम्ही जसे येऊन बसले, तुम्हाला मी म्हणलं का टाळी वाजवा, म्हणलं का? अजिबात नाही। आणि कॅमेऱ्यावाले सर्वांना हात इकडे सर्वांकडे फिरवा बरं एकदा कॅमेरा, बघतो मी आता उद्या। आणि बापूला फोन करतो, पाटील साहेबांना, आमच्या शिष्टी मास्टरला, यायनं हात वरी केले नाही असं म्हणून तुम्ही उद्या सर्वांना सांगतो। कारण की का
हे कीर्तन आपल्याला उद्याच पाहायला भेटणार आहे. तुम्ही म्हणसाल आम्ही कसं पाहावं? फक्त एकच सांगतो तुम्हाला, नारायण महाराज गरड असं नाव घेतलं तरी चालेल, आम्ही वारकरी हे नाव टाकलं तरी चालेल. पण ज्यावेळेस नारायण महाराज गरड असं नाव टाकलं, तिथं कीर्तन आलं की त्याच्यावर लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही जर बघितलं की त्याच्यावर तुम्हाला आजचं कीर्तन, रात्रीचं कीर्तन आणि तुम्ही टाळ्या वाजवल्या का नाही ते पण बघायचं. आणि जिना टाळी नाही वाजली तुम्हाला तू ते केली असं करायचं बघा. सर्वांनी वर वर वर, पुरुष मंडळ पाठीमाग हात वर करा. मी पुढं म्हणतो, तुम्ही पाठीमाग म्हणायचं. म्हणताल हा, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओ श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. फोटो काढू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला थोडे. अरे असं म्हणलं मेरे भारत का बच्चा बच्चा, असं नाही, जोरात म्हणायचं. हा, करा वरती हात. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम. हे मंगलमय नाम तुझे सतत राहू दे. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम. श्रीराम राम राम, श्रीराम राम राम. श्रीराम 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 श्रीराम. राम 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 राम. डाई 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 डाई. राम 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 राम. वाह, सर्वांनी गोड असं भजन केलं. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है श्री राम भगवान की, वरना मुझमें कोई ऐसी बात नहीं. या ठिकाणी कंप्लीट 12 वाजले महाराज. आपल्या कीर्तनाची वेळ संपली. आता कीर्तनाची वेळ संपल्याच्या नंतर कंप्लीट 5 मिनिटाला आपल्याला फुलं टाकायची. सर्वांना विनंती, अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. असाच असल असा गृहीत धरू नका. बरोबर आहे. जे काय मोडके तोडके शब्द गेले असतील माझा बुद्धीचा दोष म्हणून माझे मला परत करा. जे काय चांगलं असेल ते परमपूज्य गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांचं आहे असं गृहीत धरा. बरोबर आहे. ज्या माता माऊल्यांना 2 मुलं असतील तर हा 3रा समजा. ज्या माता माऊल्यांना 4 मुलं असतील तर हा 5वा समजा. आणि ज्यांना काहीच नसेल त्यानं मला दत्तक घेऊन टाका. आहे का नाही. या ठिकाणी सर्वांना विनंती करतो. आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मी इथं गादीवरती बसणार आहे. ऐका ऐका ऐका. कीर्तन संपल्याच्या नंतर मी इथे या गादीवरती बसणार आहे. आणि गादीवरती बसल्याच्या नंतर सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ दर्शनाकरता येणार. तुमच्या इकडे दर्शनाला येतात का कीर्तन करायच्या? दर्शनाला येतात का?
येतात ना वा. पण दर्शनाला आल्याच्या नंतर रांगेत यायचं आणि आल्याच्या नंतर सर्वजण दर्शनाला आले ना, आल्याच्या नंतर महाराज दर्शनाला आल्याच्या नंतर तुमच्या इकडे दक्षिणा देतात का? देतात का? नसतील देत तर आजपासून सुरुवात करा आणि दर्शनाला आल्याच्या नंतर 1000, 500, 2000, 3000 दिल्याशिवाय जायचं. तुम्ही म्हणसाल माय तुम्ही पैशावर आले काय? काय अडचण नाही. तुमच्याकडं पैसे नसतील, तुम्ही म्हणसाल महाराज काल जर सांगितलं असतं तर आम्ही पैसे आणले असते, आज आम्ही पैसे आणले नाही. नसतील पैसे आणले तरी अडचण नाही. कीर्तनाला आल्याच्या नंतर दर्शनाला या आणि दर्शनाला आल्याच्या नंतर नसतील पैसे तर नसू द्या, एक एक मणी द्या, है का नाही? सोन्याचे एक एक मणी द्या. तुम्ही म्हणसाल महाराज दर्शनाला आल्याच्या नंतर मणी द्या, बाया म्हणतील मा येतो मण्यावर गेला, है का नाही? बाया एका ठिकाणी बापू कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर महाराजला मी सांगितलं बा मणी द्या, मणी द्या म्हणल्याच्या नंतर बाया दर्शनाला आल्या आणि दर्शनाला आल्याच्या नंतर त्या बायानं मणी ठेवले, पण कोणते काळे. म्हणलं वा रे वा, पण इथल्या महिला तशा करणार नाही असं गही धरतो. आणि महाराज आतापर्यंत वाजले 12. विठाला विठाला या ठिकाणी कार्यकर्ते मंडळी म्हणतात आता मला सुद्धा खूप दूर जायचं आहे बरं का, मला मोटरसायकलीवरती प्रवास करायचा आणि 6 ते 8 या वेळापर्यंत कीर्तन आहे, 9 ते 11 हे कीर्तन आहे. आता या कार्यकर्ते मंडळींचं म्हणणं आहे की बुवा थोड्या वेळ कीर्तन लांबवलं पाहिजे. काय अडचण नाही, मी तुम्हाला एक 10 मिनटं घेतो तुमच्याकडनं आणि 10 मिनटाच्या नंतर मी कीर्तन सोडतो आणि मी कीर्तन सोडल्याच्या नंतर मला लगेच सुट्टी द्या आणि तुमची आरती आणि ते तुम्ही निवांत चालू द्या. एवढ्या वेळेस मला माफ करा, कारण की का इथून मला 200 किलोमीटर मोटरसायकलीवरती जायचं आहे आणि जाताना मी एकटा नाही आहे आणि आम्ही दोघं नाही आहे, एक पखवाद मास्तर, दुसरे हे आणि तिसरा मी. आता बघा आम्हाला 200 किलोमीटरपर्यंत मोटरसायकलीवरती जायचं आहे. बघा आता तुम्हाला कसं काय वाटते, हां कसं काय पाटील बरं आहे का असं म्हणल्याच्यानंतर त्या पद्धतीनं आता 15 मिनटं राहिली आपल्याकडं. 15 मिनटापर्यंत मी फक्त इथं जय विठ्ठल केलं की आम्ही 3 जण जाणार, पखवाजेनंतर बसून द्या, आहे का नाही? गायक मंडळी आमचे कॅमेऱ्यावाले यांना आम्हाला 5 जणांना जाऊ द्या. तुमचा उत्सव तुम्ही आनंदामध्ये साजरा करा, कारण की का एखादा दुसरा मोठा कीर्तनकार जर असता त्यानं सुद्धा तेच केलं असतं. आता मी कसं आहे, आपण पहिली नवरी आल्याच्या नंतर जसे कार्यकर्ते म्हणतात तसं वागावं लागते, बरोबर आहे? पहिल्यांदा आल्यावर, कारण की पहिली जी असते का नाही नवरी, ती लहान पोरग असलं त्याला सुद्धा आवाज घालते आहो, त्याच्या नाकातून शेंबूड आला तरी त्याला म्हणते आहो. तसं मी नवीन आहे, नवीन असलं कारण पहिल्यांदाच महाराष्ट्र सोडून कर्नाटकात आलो, आहे का नाही? आता माझी मराठी तुम्हाला कळते का? कळते का? वा वा. नाही तर मग असं होते, माऊली ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात मराठ्याने कानडीने केला मराठा भरतारे, एकाचे उत्तरे एका नाही. मला असं वाटलं, कारण की आमच्या इकडे कसं आहे माहिती आहे का महाराज, बाजारला गेल्याच्या नंतर बघा, आमच्या इकडे बाजारला गेल्याच्या नंतर पुरुष मंडळी केळी आणतात आणि केळी आणल्याच्या नंतर आमचे बारकाले पोरं एक एक केळी घेतात आणि केळी घेतल्याच्या नंतर काय करतात माहिती आहे का, मधला गाभा खातात आणि वरचं ट्रपल फेकून देतात. तुमच्या इकडे कसं काय? वा, पोरं म्हणतात महाराज तुमच्या इकडे जसं तसं आमच्या इकडं बी. आता कसं आहे महाराज, 5 किलोमीटर गेल्याच्या नंतर पाणी बदलते, बरोबर आहे? 50 किलोमीटर गेल्याच्या नंतर वाणी बदलते, बरोबर आहे? म्हणून मला असं वाटलं मी महाराष्ट्र सोडून, आता मी आहे विदर्भाचा, राहायला आहे आळंदीला, कीर्तनाला आलो कर्नाटकामध्ये, आहे का मिळ? हां, मग त्याच्याकरता महाराज जिथं आम्हाला सांगितलं तिथे जाण्याचा योगा घेतो. काही ठिकाणी भाषा समजते, काही ठिकाणी समजत नाही. पण तुम्ही सर्व महिला मंडळी गोडे महाराज की एकही मगापासून आल्याच्या नंतर कोणीही उठून गेलं नाही, बरोबर आहे? कोणीही उठून गेलं नाही आणि कोणीही उभं राहिलेलं बसलं नाही. महाराज या गावाला द्यावं तेवढे धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज तुमच्यासाठी, कारण की महाराज परमार्थाचं ब्रीद म्हणतात याला, महाराज याला म्हणतात परमार्थ. आणि महाराज या राम मंदिराला किती दिवस झाले माहिती आहे का? आमच्या रामराव बापूला विचारलं तर रामराव बापू म्हणले महाराज कित्येक दिवसापासून हे मंदिर बांधलेलं आहे, बरोबर आहे? आणि या राम मंदिराचं आम्ही काम करतो. आणि खरं महाराज तुमच्या गावामध्ये राम मंदिर आहे म्हणून तुम्ही रामासारखे राहता,
कारण का जोपर्यंत राम आहे, कारण की त्या रामाचं आचरण, त्या रामाचं उच्चार, त्या रामाचं आचरण जर केलं, कारण की प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याला एवढं संकट आले, पण तरी सुद्धा महाराज बाप गेल्याच्या नंतर सुद्धा त्या रामाला घरी येता आलं नाही हो. 14 वर्षाचा वनवास त्या रामाला येता आलं नाही, पण महाराज स्वतःची बायको चोरून नेली. बरोबर आहे. झाडाला विचारत होता, पक्ष्यांना विचारत होता. एका पक्ष्यानं सहकार्य केलं, त्या पक्षाचं नाव काय? जटायू. बघा महाराज, तो पक्षी सुद्धा ज्यावेळेस सीता मातेला चोरून नेऊ लागला कोण? रावण. ते त्या गिधाडू पक्ष्यांना सुद्धा वाटलं की सीता मातेला चोरून चालवलंय, म्हणून ते गिधाडू सुद्धा महाराज, तो जटायू पक्षी सुद्धा महाराज त्या रावणावरती चाल करत होता. मी म्हणतो महाराज, रावणाला ऐकल्या गेला नसता बरं का जटायू, रावणाला ऐकल्या गेला नसता, पण फक्त दृष्ट माणसं खोटे बोलतात. हा महाराज, जटायू पक्षानं काय केलं असतं? रावणाला मारलं असतं. कारण की का सत्य होता, जटायू नावाचा पक्षी होता. त्या जटायू पक्ष्यांना सुद्धा वाटलं की सीते मातेला वाचवावं, पण महाराज माणसासारखे माणूस. पण आज महाराज शोकांतिका आहे मोठी की 10 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करतात. एका मुलीचे महाराज 56 तुकडे करावं. कुठं चाललाय आपला देश? हा महाराज, ज्या मुलीचे जर या ठिकाणी महाराज बलात्कार होत असतील तर मोठी शोकांतिका आहे महाराज या देशामध्ये. महाराज त्या काळामध्ये त्या पक्ष्यानं सुद्धा वाचवावं मुलींना, एवढी क्षमता त्या पक्ष्यांकडे होती. आणि आत्ताचे माणूस, ज्या माणसाला ज्ञान आहे, तर ते सुद्धा 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करावे. हा 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करावे, 65 वर्षाच्या म्हातारीवरती बलात्कार करावे. अरे माणूस कुठं चाललाय? मी म्हणतो महाराज, माणूस एवढा बदलत चाललाय, एवढा बदलत चाललाय, म्हणून म्हणावं लागलं, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसरतो. आणि बोट पकडल्याच्या नंतर त्या पोराच्या डोक्यावरती टोपी देतो आणि तो बाप बोट पकडतो आणि मस्जिद पशी नेतो. आणि मस्जिद पशी गेल्याच्या नंतर म्हणतो, ये अपना अल्लाह है, ये अपनी मस्जिद है, यहाँ आने के टाइम में नमाज पढ़ना पड़ती है, यहाँ आने के टाइम में 5 बार नमाज पढ़ना पड़ती है, जुम्मे के जुम्मे यहाँ पे स्नान करके यहाँ पे आना पड़ता है. तो बाप त्या पोराला शिकवतो. एवढंच नाही तर तो बाप त्या पोरीला सांगतो, बाळे तुझा 18 वर्ष होईपर्यंत कुराण हा ग्रंथ तू पाठ केला पाहिजे. तो बाप म्हणतोय. पण आज आपण हिंदू म्हणून घेतोय, पण आज हिंदू मुलांना कधी कधी आता विचारलं का महाराज, आज आपल्या पोरी तुझ्याकडं फॉलोअर्स किती आहेत असा आताचा पोरगा हिंदू म्हणून म्हणतो का नाही? तो म्हणतो. पण मुस्लिम समाजापतला पोरगा जर गेला त्या पोरीला बघण्याकरता गेला तर पहिला प्रश्न विचारतो, कुरान कितनी तक भी पढ़ी? कुरान तेरे को मालूम है? महाराज राज जायला किती वर्ष झाले, पण तरी सुद्धा आज आपल्या घराघरामध्ये राजाचे फोटो आहे. मग आपलाही फोटो घरामध्ये रागावा असं जर वाटत असेल तर गोड परमार्थ करावा अशी विनंती करतो महाराज. कारण की का लहान तोंडी मोठा घास घेतला महाराज. बरोबर आहे, लहान तोंडी. महाराज माझे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज माझ्या राजाचं मंदिर कुठं नाही महाराज, पण माझ्या राजामुळं सर्वीकडे मंदिर आहे हे निश्चित आहे महाराज. हा माझा राजा जर नसता तर आज आपल्याला मंदिर पाहायला भेटले नसते. तुम्ही म्हणसाल महाराज कसं? म्हणून महाराज आज कानिफनाथाचं मंदिर बघा, काही ठिकाणी त्या ठिकाणी अफजल खानाचा पण होता. ज्या ज्या ठिकाणी हिंदूंचे मंदिर असतील ते मंदिर उद्ध्वस्त करत निघालेला होता. पण महाराज काय मराठी माणसांनी काय हिंदू माणसांनी असं केलं, त्यांना वाटलं हे मंदिर टिकून राहावं म्हणून ज्या ज्या ठिकाणी मंदिर होतं त्या मंदिरावरती पिरोसारखं केलं होतं. बरोबर आहे. अजून सुद्धा महाराज काय हिंदूचे देवस्थान असतात पण तिथं पिरोसारखं बनवलेलं. कारण का की ते मंदिर टिकावं. अजून सुद्धा महाराज तुम्ही जर गेले मक्का मदिनाला तर तिचं सुद्धा शिवलिंग मंदिर आहे महाराज. बरोबर आहे. काशीमध्ये सुद्धा बरेचसे काही मंदिरं निघाले महाराज, कारण की मस्जिदी होत्या पण त्या मस्जिदी पाडल्याच्या नंतर बघितलं तर त्या ठिकाणी महाराज बरेचसे पुरातन काळातले मंदिरं निघले. कारण की का त्यानं सर्व कब्जा याच्यावर केला होता. पण माझा राजा जन्माला आला म्हणून आज आपल्याला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा पाहायला भेटला. जर माझा राजा नसता तुळजाभवानी फोडल्या गेली, तुळजाभवानीचे तिथं गेले होते महाराज. बरोबर आहे. शिखर शिंगणापूरचा महादेव
त्याच्यावर सुद्धा त्यावेळेस उचलला गेला, पण जसा उचलला त्या ठिकाणी भुंगे निघले होते. भुंगे माहिती आहे ते भुंगे असे होते महाराज, सर्वीकडे डसत होते आणि ते का डसले तर माणूस आजारी पडते असे भुंगे. महादेवाची पिंड जशी उचलली तसे सर्व भुंगे निघाले. भुंगे निघाल्याच्या नंतर महाराज सर्व मोगल पळत गेले महाराज. मग असं करता करता तो अफजल खान म्हणला, अरे मुठभर मराठी येतं पण महाराज सोडो की पुळू सोडून सोडलं, पण त्यांचे देवस्थान सुद्धा असे कठोर येतं, यांना उचल